प्रयत्न साकार करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू सज्ज असतात. मात्र दुसऱ्या बाजूनं काय अफलातून गोलंदाजी स्टँडर्ड झळकवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक वावरले टीमच्या माध्यमातून केला. तर गोलंदाजीच्या पटलावरती आदित्य मोरे हा खेळाडू पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्जन हा खेळाडू असेल. क्षेत्ररक्षण फार चांगलं एसटी रक्षकाच्या माध्यमातून सजवलं जात आहे उजव्या हाताच्या खेळाडूसाठी नैनेश पवार. राज मापदी यांच्याकडून कॅश प्राइज येत आहे प्रत्येक झेलसाठी. आदित्य दरेकर यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल मॅचचा. खोलवट टप्प्याची गोलंदाजी नैनेश पवारनं फेकून दिली मैदानाच्या बाहेर. चेंडूवरती मिळतील 6 धावसंख्या. चेंडू गेला प्लॉट मध्ये आणि नैनेश पवारची ताकद पहिल्याच बॉल वरती स्पष्ट झाली. एका चेंडूच्या खेळीच्या समोर धावसंख्या आहे 6 रन्स. बॅटीची कडा लागली पहिल्या स्लिप मध्ये हा बॉल. सोबत चर्चा करतील आणि दुसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय निखिल बाबर सर आणि त्यांची संपूर्ण टीम हा निर्णय आपल्या समोर घेऊन येतील. मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. अगदी स्वतःला झोकून देण्यास स्वतःचे संपूर्ण एफर्ट्स या बॉलवरती पाहायला मिळाले. अगदी निखिल सर पाहत आहेत बॅटला बॉल स्पर्श झाला की नाही. शेवटच्या मुवमेंट वरती बॉल अगदी खेळाडूच्या पुढे पडला की एकदम खेळाडूने एकदम डाय मारून हा झेल संपादित केला की नाही आणि पंचांचा निर्णय आमच्या समोर रिप्रेझेंट होईल. खेळाडू नंबर 1 विकेट जातीय पहिली अंबिका चौक संघाचा महत्वाचा खेळाडू होतोय या ठिकाणी झेलबाद नैनेश पवार. बॅक टू द पॅव्हिलियन. अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी 12 मॅन आपला उपस्थित आहे आणि सर्व छायाचित्र कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॉल बॅटला स्पर्श झाला त्यानंतर शेवटच्या मुवमेंट वरती अगदी फर्स्ट स्लिप मध्ये कशा पद्धतीनं क्षेत्ररक्षकानं स्वतःला चेंडूपर्यंत नेऊन ठेवलं आणि अगदी हा झेल जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारा टिपला आणि त्यानंतर नैनेश पवार या खेळाडूला मैदानाच्या बाहेर सोडावं लागलं. हे क्रीडांगण मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू नवनीत मते दाखल होईल. अगदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अनेक मोठ्या फटक्यांसाठी जाणली जाते. मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि त्यानंतर पुनरागमन करणारी ही गोलंदाजी शिवतेज कला सांस्कृतिक मंडळ वावरले संघाला पुनरागमन करून देते. गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट सज्ज. बॅकफुटला जाऊन हा फुलचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न मात्र आल्या केले दरवाजे माघारे. नवनीत मत होतं या चेंडूवरती झेलबाद.
ही काढावी लागते आणि ती आठवण त्या काळापुरता नव्हे तर अथांगपणे पेलावी लागते. आदरणीय सन्मानित ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला सुपूर्त केल्या त्या आदरणीय कुमार अनंताजी देवगरे उद्योजक इसांबे यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये एनॅट नंबर 4 वरती दाखल होईल मनोज. बॅलन्स बॉटचा यावेळेस कोणताच संपर्क नाही आहे. मिडल ऑफ द लाईन चेंडू पडला. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळा. फुल लाईन डिलिव्हरी आणि स्वतःला स्तब्ध ठेवलं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं असं वाटलं. नैनिश पवारच्या पहिल्याच बॉलवरती धमाका झाला आणि या धमाका शेवटपर्यंत होईल का मात्र या प्रश्नाचं उत्तर देत असताना गोलंदाज आदित्यनं काय दमदार गोलंदाजी केली आहे. हा चेंडू बॅटला स्पर्श होऊन एकेरी का दुहेरी मात्र यामध्ये क्षेत्ररक्षकानं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि त्यानंतर धावफलकावरती आलेली ही एकेरी धाव. अगदी या एकेरी धावेसाठी प्रयत्न करण्यासाठी या आधीचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. म्हणजे या षटकातील तब्बल पहिल्या बॉलवरती आलं षटकार त्यानंतरचे 3 चेंडूवरती निर्धाव त्यामध्ये 2 सफलता आणि या बॉलवरती सिंगल. 5 चेंडूंचा खेळ संपला असावा आणि धावसंख्या जमली आहे अंबिका चौक संघाची. 2 गडी गमावल्यानंतर 7 या अंकांवरती कमालीची गोलंदाजी इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं हे षटक आपल्याला वावरले संघाकडून अनुभवायला मिळतंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी गॅप सिलेक्शन चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या वरून या षटकाची समाप्ती करणारा हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. तेजस आपण विचार करतोय अंबिका चौक संघाला टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली आहे. पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द डे आजच्या दिवसातल्या पहिल्या चेंडूवरती नैनेशने षटकार लागवला. त्याच्या बॅटमधनं अगदी चेंडू जसा बॅटवर आला तसे 6 धावांचा आकडा लिहिलाच होता. इतका ताकदवर फटका ताकदवर स्ट्रोक आपण पाहिला. त्यानंतर विकेट सांभाळणं कुठेतरी गरजेचं होतं तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूमध्ये परतला आणि त्यानंतर तब्बल 5 चेंडू थांबावं लागलं दुसऱ्या षटकारासाठी किंवा दुसरी धाव येण्यासाठी. अशा वेळेला थोडंसं म्हणेन ही जमेची बाजू होती वावरले टीमसाठी कारण वावरले टीमने 2 विकेट्स घेतल्या. थोडंसं दडपण प्रेशर क्रिएट केलं पहिल्या ओव्हरमध्ये ते चौक टीमवर. निश्चित स्वरूपाने जी धावसंख्या येते ना 2 षटकामध्ये आले मात्र उर्वरित चेंडूवरती कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र ज्या खेळाडूनं या संघाला पूर्णपणे रेलचेलानं बनवलं तो रोशन मोरे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या पटलावरती चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं सीमा रेषेच्या पलीकडे रोशन मोरेवरती होतोय हल्ला. अंबिका चौक मध्ये होतोय बल्ला बल्ला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. अगदी रोशन मोरेकडे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये व्यावसायिक पट्टावरती हा खेळाडू खेळत असतो. मॅन ऑफ द सिरीज सारखी पारितोषिकं आपल्या नावावरती कोरत असतो ना. अशा वेळेस एका चांगल्या खेळाडूचं गुणवान त्याचं कितपत असू शकतं त्याचं उदाहरण देणं फार कठीण आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याच्याकडून अपेक्षित आहे. वावरले टीमला बॅट अँड बॉलचा यावेळेस कोणताच संपर्क नाही आहे. शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला. अगदी निर्धाव चेंडूची होती सांगता हेच मैदानाच्या आतमध्ये चित्र पेलावलं जात आहे. अगदी पहिल्या बॉलवरती चांगला फटका त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा रोशन तयार. अगदी हा फटका मोठा खेळण्यासाठी प्रयत्न आणि जे प्रयत्न ठरले त्यावेळेस अपयशी. बॅटच्या वरील कडेला बॉल लागून यष्टीरक्षक हातात निभावला जातोय सामावला जातोय आणि अजून एक खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागतोय अंबिका चौक संघाच्या.
निखिल सर, ज्या पद्धतीनं यष्टीरक्षकानं क्षेत्ररक्षणाची विवरचना आखली आहे ना, त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती केली जाते आणि म्हणूनच वावरले संघाचे गोलंदाज आता यशस्वी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी निभावताना पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानावरती आपण पाहताय 9 चेंडूंचा खेळ संपला असावा आणि या 9 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 सिंगल, एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय की 3 विकेट गेल्यानंतर 19 अंकांवरती पाहायला मिळते. आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलंय रोशन मोरेंचं देखील, कारण पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आखणी केली चौक संघानं, मला त्यानंतर थांबून राहावं लागलं अगदी अंबिका चौक संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील रोशन मोरे. डाव्या हाताचे खेळाडू समोर आहेत मनीष. फुलटॉस आहे, मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडी गमावल्यानंतर 20 ही धावसंख्या तुम्हाला पाहताय. डॉट पर्सेंटेजचे चेंडू तुम्ही खेळण्यापेक्षा एक धावा तुम्हाला फार महत्वाच्या असतात. एखादा खराब चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गॅप सिलेक्शनच्या फटक्यानं षटकारापेक्षा मी म्हणे चौकार तुम्ही आणला तर तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो दुणावला जातो आणि चांगल्या चेंडूवरती देखील तुम्ही चांगली फटकेबाजी करण्यासाठी प्रचलित असता. चांगला फटका कव्हरच्या दिशेने हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपयशी ठरले जात आहेत. धावचीच्या स्वरूपानं मनीष या खेळाडूला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. डीजे लाव गाणी तुझे. व्यासपीठावरती आमंत्रित करू. अजून एका खेळाडू मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. विकेटची पडचड काही थांबत नाही. या मैदानावरती प्रत्येक खेळाडूला साहिल चौधरीच्या साथीनं साथ द्यावी लागेल, कारण एक हाती किल्ला लढवणं या क्रिकेटच्या सांघिक क्षेत्रामध्ये फार कठीण असतं आणि हे चित्र आता मैदानावरती साहिल चौधरीच्या साथीनं एखाद्या खेळाडूला साथ द्यावी लागेल तरच रोशन मोरे आणि त्याच्या कंपनी समोर अगदी मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी यश प्राप्त होऊ शकेल. हा डाऊन द लेग साइड फुलटॉसचा बॉल होता, ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत या धावसंख्येवरती दुहेरी धावसंख्येचा प्राप्तांक प्राप्त होईल. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं 23 अंक जोडला जाईल. मात्र 4 षटकांचा खेळ, 4 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स या ठिकाणी प्राप्त होईल. मात्र आम्ही विनंती करूया दोन्ही पुढच्या टीम्सना आपण व्यासपीठावरती टॉस साठी उपस्थित राहायचं. शरद मुसळे आणि एका बाजूला आपल्याला रोशन पाटील म्हणजे CHB धारणी आणि दुसऱ्या बाजूला वानिवली बी हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ज्या स्पर्धेला एन्जॉय करत असाल तर मी तर म्हणेन तुम्ही लगेच या व्यासपीठावरती या, कारण आज फायनलचा डे आणि दुसऱ्या फेरीमधील सामने जर आपल्याला 3 किंवा 4 षटकांचे खेळायचे असतील तर आयोजकांना कृपया करून आपण सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया, ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकांसोबत भिडतायत. प्रत्येक संघ गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिमेसाठी आणि स्वतःला या टेनिस क्रिकेटच्या विश्वासाठी पुढे नेण्यासाठी प्रयत्न साकारित करतोय. पहिल्या 2 षटकांचा निखिल सर खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11.50च्या सरासरीनं 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. तेजस, खरं तर चौक टीमकडे आपण पाहिलं ना तर भला मोठा अनुभव आहे. नैनेश पवार आहे, उत्कर्ष मते आहे, गोलंदाज समीर आहे. म्हणजे चौक टीमचा वजन आहे ना आतापर्यंत भारदस्त राहिलंय या सामन्यामध्ये. परंतु चौक संघ विसरतोय, कुठेतरी चुका त्यांच्याकडनं घडत आहेत. सकाळचं वातावरण आपण पाहतोय, वाहते वारे आहेत. अशा वेळेला फलंदाजीला पोषक वातावरण आहे. अशा वेळेला विकेट टिकवणं, जसा चेंडू होईल तसा गुणवत्तेच्या दिशेने आपण फलंदाजी करताना फलंदाजांना पाहत नाही. थोड्याशा झटपटमध्ये त्यांच्या 3 विकेट गेल्या, त्यानंतर 4थी विकेट गेली आणि 23 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 2 षटकांच्या अंती. 23 धावसंख्या तशी कमी नाही आहे, परंतु अजूनही उर्वरित 2 षटकं जी बाकी आहेत त्यामध्ये किमान 35 धावा जमवणं त्यांना गरजेचं आहे. तर एक चांगली फाईट ते वावरले संघाच्या अगेन्स्ट देऊ शकतात पुढच्या सत्रामध्ये. यासाठी मी धन्यवाद देईन कांट्रोली टीम आणि बाळा गायकवाड, कारण त्यांनी हे मैदानच त्या पद्धतीचं रूपांतरित केलं. कारण
या विभागामध्ये आता मैदानं कमी आहेत, अशा वेळेस हे खुलं मैदान आहे आणि फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी पोषक वातावरणात असणारं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. युनिट नंबर 3 गोलंदाजीच्या पटलावरती ऋत्विक सावंतचा पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द लाईन, चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय अंबिका चौकटीसाठी संजीवनी देणारा चौकार. डीजे लाव गाणी. हॅलो तेजस पण पाहतोय कांडोली गावाच्या एंडनं गोलंदाजी करतो ना गोलंदाज. गेले 3 दिवस या टुर्नामेंटमध्ये या साईडने धावा आल्यात. अशा वेळेला आता हे बेनिफिशियल ओव्हर असणार आहे चौक संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये लागली रेस. अंतिम क्षणाला चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक सीमा पार, हा दणदणीत तसा चौकार. समाधान भोईर हे नाव खूप समाधान माळी हे नाव खूप प्रचलित आहे या मैदानासाठी, कारण 4 बॉलवरती 4 षटकार, 2 बॉलवरती 2 षटकार, 2 बॉलवरती 2 चौकार, 6 बॉलमध्ये 24 या समीकरणासाठी प्रचलित असणारा हा अंबिका चौक संघाचा कोहिनूर हिरा. खऱ्या अर्थानं ब्रेटली स्टाईलनं फलंदाजी करणारा, आग ओतणारी फलंदाजी ऑलराऊंडरच्या भूमिकेनं हा संघाला तारणारा खेळाडू. नैनेश पवार नंतर साहिल चौधरी नंतर अगदी मैदानामध्ये आग ओतणारी फलंदाजी करणारा हा अंबिका चौक संघाचा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. ऑन साइडला पटका गॅप सिलेक्शन. रोशन मोरे चुंडीवरती धावतील, मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेनं तर मैदानाच्या आतमध्ये थांबतील. आउट ऑफ द स्टँडर्ड मैदानाच्या आतमध्ये धडकलाय. अजून एक फटका समाधान भोईरच्या बॅटमधून समाधान माळीच्या बॅटमधून येतोय, हा दमदार षटकार. उल्लेख केला की या एंडनं धावा येत आहेत, अशा वेळेला गोलंदाजाला सुद्धा आपण कानमंत्र दिला होता. गोलंदाजानं आता विचार करायला हवा चेंडूचा टप्पा कुठे असायला हवा, चेंडूची लाईन काय असायला हवी, चेंडूचा वेग किती असायला हवा. तुम्ही जेवढ्या ताकदीनं फेकलात तर न्यूटनचा नियम आहे, तुम्ही ज्या बाजूने बल लावाल त्याचा प्रतिस्पर्धी दिशेने जे बल येईल ते इतकंच मजबूत असणार. आणि यासाठी तुम्हाला फलंदाजाचा स्टान्स उभी राहण्याची पद्धत फार महत्वाची असते आणि त्याच्या अचूक बाजूला चेंडू फेकणं गरजेचं असं. मिसटायमिंग फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, मात्र नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर या चेंडूवरती दुहेरी धावसंख्येचे संकेत पंच पारंगे साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळाले. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं फलंदाज समाधान माळी खेळतोय. 4 चेंडू फेस करत असताना 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 16 धावसंख्येचं योगदान. या 16 धावसंख्येच्या मदतीनं 4 विकेट गेल्यानंतर अंबिका चौक संघ पोहोचलाय 39-39. या ठिकाणी मी म्हटलं फलंदाजाचा स्टान्स, तुमची उभी राहण्याची पद्धत अगदी गोलंदाजाला यशस्वी करून ठेवते. अगदी मिडल ऑफ द लाईन चेंडू फेकला, त्यानंतर अगदी चेंडूवरच्या शेवटच्या क्षणाला बोटं फिरवली आणि चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हाताला जाऊन शेवटच्या क्षणाला विसरवला. या षटकातील पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत गोलंदाजाने चेंडू फेकले असावेत 5. फुलटॉस डाऊन द लेग साइड, चेंडूच्या गतीचा वापर केला, दिशा दिली आणि हा फटका स्क्वेअर ऑफ द लाईन. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून समाधान माळीच्या बॅटमधून येतोय. अजून एक तडाखेबंद षटकार. पहिल्या षटकात धावसंख्या जमली 10, 13. दुसऱ्या षटकात धावसंख्या जमली 10 आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या जमली 20. 3 षटकात 22. 3 षटकाच्या समाप्तीला धावसंख्येचा अंक पोहोचला. 4 विकेट गमावल्यानंतर अगदी 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 23. मात्र समाधान माळी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवला आणि धावसंख्येचं चित्र अंबिका चौक संघाचा बदलून गेला. अगदी नैनेश पवार थोडासा दडपणाखाली होता, मात्र समाधान
माळीने सांगून दिलं मी मैदानाच्या आतमध्ये, तू टेन्शन घेऊ नको. धावसंख्या पोहोचून दिली 45 या अंकांवरती. अगदी चांगली धावसंख्या मैदानावरती आता पाहायला मिळते. ती अंबिका चौक संघासाठी. मात्र रोशन मोरे वावरले संघासाठी थोडासा चिंतेमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या पटलावरती नयन. या षटकामध्ये इकॉनॉमिकल एव्हरेजची गोलंदाजी, डॉट पर्सेंटेजचे चेंडू, विकेट या सर्वांना अंबिका चौक संघाच्या अगेन्स्ट खेळताना पुनरागमन करून देणारी गोलंदाजी गरजेची आहे. कारण या षटकामध्ये जर 15-20 धावा जर पुन्हा आल्या तर अंबिका चौक संघ वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल शिवतेज वावरले संघावरती. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये साहिल. हा चेंडू दडपण 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 मैदानाच्या आतमध्ये आता झळकलं जात आहे. ज्या चौक संघाच्या अगेन्स्ट टॉस जिंकल्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं अंबिका चौक संघावरती, तेच दडपण आता मैदानावरती पाहायला मिळत आहे वावरले टीम वरती. आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल या षटकातील अवांतर. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून एक खराब चेंडूची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आणि दुहेरी धावसंख्या धावफलकावरती वधारून देईल ती अंबिका चौक संघाला. 3 षटकानंतर धावसंख्या होती 45. 2 अवांतर चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या अंकांवरती. म्हणजे अर्ध्या षटकापासून 3 धावा दूर आहे तो अंबिका चौक संघ. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. ऑन साइडला फटका. घर फिरले की घराचे वासे फिरतात. आता तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा आत्मविश्वास खाणावणारी ही क्षेत्ररक्षकाची भूमिका दडपणात आणली वावरल्या टीमला. चेंडू फेकून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. बिग फाईट करणाऱ्या वाणिवली बी संघाच्या कर्णधारांना 4थं षटक सुरू व्हायच्या आधी या ठिकाणी रिपोर्टिंग आपली गरजेची आहे. हा फटका मिड ऑफच्या दिशेनं पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या आपण पाहत आहे आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी मैदानावरती, चांगली फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दरम्यान. हा फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न साकारित केले जातात. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल तोपर्यंत दुहेरी धावसंख्या या ठिकाणी पूर्ण केली जाते. आत्मविश्वास आता थांबला जातोय की काय वावरले टीम साकारे. धावसंख्या 4. 4थं षटक प्रगती स्थानावरती असताना 57 रन्स. चैतन्य लबडे लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची स्पर्धा जवळ आली आहे. त्यांच्या स्पर्धेसाठी आपण देऊया शुभेच्छा. बैठक फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र झेल या ठिकाणी जमिनीवरती जीवनदान प्राप्त होतं. एकेरी धाव प्राप्त केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न साकार केले होते मात्र प्रयत्न यशस्वी झालेत का अयशस्वी पाहूया आपण निखिल बाबर सरांच्या माध्यमातून हे छायाचित्रण. फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षित पोहोचले आहेत की धावचीच्या स्वरूपाने त्यांना मैदान सोडावं लागतंय. बघूया हे चित्रण कशा पद्धतीनं. फार चांगल्या पद्धतीने निखिल सर अगदी हे छायाचित्रण पाहतात. अगदी गुणलेखक त्यानंतर समालोचक, कधी पंच तर कधी
क्रिकेटच्या क्षेत्रातील महत्त्वाची भूमिका म्हणजे जे छायाचित्रण अगदी व्यवस्थित पाहिलं जातं त्यांचं हे काम अगदी निरखरपणे आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. फलंदाज साहिल चौधरी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धाव संपादित करतोय. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 59 रन्स. टाळ्या वाजवा निखिल बाबर सरांसाठी. अगदी फार चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ते त्यांचे प्रयत्न 100% देत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पंचांनी अरुण सर आणि त्यांच्यासोबत आपण पाहताय साहिल माबदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी 100% देत आहेत. मात्र या स्पर्धेतील पडद्यामागचे जे कलाकार आहेत ना त्यांचा देखील आपण महत्त्वाचे आभार व्यक्त करूया कारण त्यांनी घेतलेली मेहनत अगदी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची ठरते. कारण या स्पर्धेतील जी विकेट त्यांनी बनवली आहे ना ती विकेट अगदी पाटा विकेट आहे आणि ती विकेट अगदी मजबूत आहे. ती या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. समोरच्या विभागामध्ये हा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे आम्हाला पंचांचा निर्णय येतोय. चौकार 4 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 63-64 धावसंख्येचं लक्ष आहे. शिवतेज कला सांस्कृतिक मंडळ वावरले टीमवरती आम्ही विनंती करतोय रोशन पाटील म्हणजे CHB धारणी संघाचे कर्णधार आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतील ते वानेवली संघाचे शरद मुसळे या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. सेकंड इनिंग म्हणजे दुसरा डाव होण्याच्या आधी आपण कॉम्बॉक्स मध्ये टॉस साठी यायला लागेल. टीम CHB धारणी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वानिवली बी संघाला आम्ही पुन्हा एकदा सूचित करतोय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीच्या कवल्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हायचं आहे. अंबिका चौक टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होती. पहिल्या षटकातील पहिला बॉल पडण्याच्या आधी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं अन्यथा आपल्याला कमी षटकांचे सामने कदाचित दुसऱ्या डावामध्ये खेळवावे लागतील याची दक्षता आपण बाळगावी. आयोजक जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आपल्याला सामोरे जावं लागेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय अफलातून स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी साहिलनं 25 धावा जमवल्या आणि मिडल ऑर्डर मध्ये येत असताना समाधान माळीनं का आउटस्टँडिंग रिप्रेझेंट सादर केला. 22 रनचं योगदान आणि टीमच्या एकूण धावड संख्येला बिल्ड करून नेवला. 63 रन्स ही धावसंख्या पोहोचून ठेवली. मात्र या स्पर्धेचा आलेख आणि निलेख हा लोकांसमोर प्रेझेंट करणारा जे खेळाडूंची जी नावं होती खेळाडूंच्या नावासोबत टीमची जी नावं होती त्यामध्ये बरेच बदल केले गेले. व्हिडिओ ग्राफिक्स असेल त्यानंतर ड्राफ्ट्स असेल या ड्राफ्ट्स अगदी व्यवस्थित बनवण्याचं काम अगदी जे केलं असेल ना ते खऱ्या अर्थानं जे गुणलेखकाच्या भूमिकेने या स्पर्धेसाठी 4 दिवस त्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत ते रोहितजी बडेकर सर यांचा आम्ही संपूर्ण आयोजक टीम खेळाडू कक्ष कॉम्बॉक्स आणि संपूर्ण मित्रांच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया.
बघा, प्रत्येक व्यवसाय क्षेत्रामध्ये फर्म फार महत्वाची असते. तुमच्या उद्योग क्षेत्रातील तुमचं नाव हे तुम्हाला ब्रँडिंग मिळवून देतं आणि ते ब्रँडिंग मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे साकारित करावे लागतात. कारण छोट्या छोट्या चुका तुम्हाला आयुष्याच्या जडणघडणीमध्ये मोठं बनवत असतात आणि आयोजकांनी केलेली मेहनत, त्या मेहनतीचं रूपांतर विजयाच्या अंकपटलावरती नेण्यासाठी रोहित बडेकर यांचं कार्य खूप मोलाचं राहिलं या स्पर्धेसाठी. कारण चित्रशाळा हे आता एक नाव नाही राहिलं, हे एक ब्रँड बनलं जातं. कारण ज्यावेळेस तुमच्या नावाला एक ब्रँडिंग मिळतं ना, त्यावेळेस ते नाव अगदी उंच पतळावरती जातं. इंडी हे नाव नाही आहे, ते इंडी हे फक्त स्टुडिओ नाही आहे, ते इंडी हे नाव या महाराष्ट्र चित्रपट सृष्टीतील एक ब्रँडिंग आहे. त्याच पद्धतीनं चित्रशाळा स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड हे रोहित बडेकरचा एक फर्म नाही आहे, तर हे रोहित बडेकरचे एक कला सांस्कृतिक मंडळातील ही मोठी फर्म व्हावी. आणि या मोठ्या फर्मसाठी आम्ही तुमच्या पाठीशी सर्वजण अथांगपणे आहोत. कारण तुम्ही मोठे झालात तर आम्ही मोठे होऊ, आम्ही मोठे झालो तर सर्वजण मोठे होतील. कारण एक करू, अवघे करू, सोपे करू हे चित्र मनामध्ये असेल तर मी मोठा होईन आणि माझ्या मित्राला देखील मोठं करेन. निश्चित तेजस मराठी पाऊल पडते पुढे. प्रत्येक मराठी युवानं उद्योग क्षेत्रामध्ये उतरणं गरजेचं आहे. त्यांना साथही मराठी मी म्हणेन सगळ्यांनी द्यायला हवी. मराठी माणसाने एकमेकांना मोठं करायला हवं. परंतु आता इथे वावरले टीमच्या 2 फलंदाजांनी मोठी धावसंख्या करणं गरजेचं आहे. कालचा सामना जर का आपण पाहिला, आठवत असेल, बोर्ले विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ होता आजिवली. 73 धावांची टोटल होती. टार्गेट चेस करायचं होतं. शेवटच्या सत्रामध्ये सामना अगदी टप्प्यात होता. परंतु आपण म्हणतो ना की स्वतःवरती विश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीही नसावा. चॅम्बो फलंदाज ज्यानं एक हातीचा टक्कर दिली, मी म्हणेन वाघासारखी धाड दिली त्या मॅचमध्ये, परंतु शेवटच्या षटकात त्याने 2 चेंडूंवरती धावाच घेतल्या नाहीत आणि त्या कारणामुळे बोर्ले टीमला या टुर्नामेंटला अलविदा करावं लागलंय. ओव्हर कॉन्फिडन्स इज अ व्हेरी डेंजरस इन अवर लाईफ. पहिलाच बॉल, ज्ञानेश पवार तेच तर्रार. खरं तर चौकची एक्सप्रेस आहे. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यानं पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल अंबिका चौक टीमला. मात्र या ठिकाणी नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये चांगले प्रयत्न साकारित करतोय. अगदी आपण पाहतोय या स्पर्धेला एन्जॉय करतायत आमचे मित्र. एका यशस्वी स्पर्धेचे यशस्वी आयोजक, अगदी चांगले खेळाडू, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. चौक, वावरले, वाणिवली, धारणी, जांभिवली, भोकरपाडा, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या शुभेच्छा येत आहेत ना, ते आमचे परममित्र अगदी सागर ठाकूर या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करू. या स्पर्धेला अगदी यशस्वीपणाने शुभेच्छा देतात. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोल्डन विकेट बॅक टू द पॅव्हलियन. मोठा मासा गळाला, फलंदाज होईल या ठिकाणी बाद. पहिल्याच बॉलवरती डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आली येते विकेट. खऱ्या अर्थानं नैनेश पवारची हीच ताकद आहे. फलंदाजी नाही चालली तर गोलंदाजी चालेल, गोलंदाजी नाही चालली तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये माझं काम होईल. म्हणूनच मला आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पटलावरती काय घेतलं जातं त्याचं उदाहरण स्पष्ट करणारी ही खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये. एक परिपक्व आणि परिपूर्ण सचिन मते यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. एक ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कोण आहे चौकमध्ये, तर नैनेश पवार आपण त्याला बघतोय. आणि त्यानं पहिल्याच 2 चेंडूंमध्ये विकेट्स मिळवली. हा चेंडू डाऊनडलला ऑन साईट आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेला गंमत अशी होते, फलंदाज गेल्यानंतर पंचांकडनं मिडल स्टिक वरती गार्ड घेतात, त्यानंतर थोडेसे शफल होतात, उजव्या एसटीवरती येतात. त्यावेळेला तुमचा स्टान्स पूर्णपणे बदललेला असतो आणि मग उजव्या एसटीवरती शफल होऊन ज्यावेळेला तुमच्या रीच मधनं चेंडू जातो ना, त्यावेळेला पंच ते चेंडूला डॉट बॉल म्हणूनच घोषित करतात. अफलातून फटका
मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकाग्रता कायम, चेंडूवरती नजर स्पष्ट, अगदी जागेवरती स्तब्ध राहिले आणि त्यानंतर या झेलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं आणि अजून एका खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये नैनेश पवार पेक्षा मी म्हणेन या क्षेत्ररक्षकाने यश संपादित करून दिला अंबिका चौक टीमला आणि अजून एका खेळाडूला मैदानाच्या बाहेर ढकललं गेलं. मात्र या ठिकाणी नैनेश पवारचा उल्लेख आपण केला की उंच सडपातळ बांधायचे जे गोलंदाज असतात ना ते अगदी खांद्याचा वापर करतात, मनगटातील शैली वापरतात, मिडल ऑफ द लाईन चेंडू ठेवतात आणि त्यानंतर बाहेर वळवतात. सेम गोलंदाजी करायचा ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीचा गोलंदाज ब्रेटली, त्याची देखील हाईट या ठिकाणी सेम होती आणि अगदी नॅचरल गोलंदाजीची स्पष्टता या खेळाडूकडे पाहायला मिळाली. कारण फलंदाजा स्टॅन्स जाणला जातो, अगदी पाय मिडल ऑफ द पायाच्या लाईनवरती चेंडू फेकले जातात, त्यानंतर चेंडू फिरवले जातात आणि फलंदाजांना वाटतं हा चेंडू वाईट आहे की काय, मात्र तसा न होता हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये नैनेश पवारच्या गोलंदाजीवरती स्पष्ट होतं. मात्र स्पष्ट होतं मैदानाच्या आतमध्ये आदित्य. मात्र एक विशेष सूचना इथे आयोजकांचं बारीक लक्ष बघा किती आहे. जे कांडरोली गावामध्ये जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिज वरती फोर व्हीलर जी कुणी बाजूला लावली आहे ती कृपया करून बाजूला काढा, ही विनंती आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला करतोय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी सज्ज आहे, धावा संख्या जमली आहे ती 1 आणि गडी बाद झालेत बॅटिंग करणारे वावरले संघाचे 2. धाव फलकाचा पाठलाग करायचा आहे तो 64, 63 धावा जमवल्या अंबिका चौक टीमनं आणि 64 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात राहिली आहे ती संत आणि सावध. पहिल्या 5 बॉलवरती अंबिका चौक टीमची धावसंख्या होती ती 7, मात्र या ठिकाणी रेलचल बदलावी लागेल अंबिका चौक टीम संघाच्या अगेन्स्ट खेळताना वावरले टीमला. डाऊन द लेग साइड हा फटका खेळायचा होता चेंडूच्या मेरिटनुसार, हा फटका खेळणं फार गरजेचं होतं कारण चेंडू अगदी डाऊन द लेग साइड होता, फक्त दिशा देणं गरजेचं होतं बॅकवर्डला आणि हा दिशा जर दिली असती, गॅप सिलेक्शन केला असता तर निश्चित स्वरूपानं धावस फलकावरती 5 अंक अनुभवला असता. पहिल्या षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या आहे ती 1. तेजस, खरं तर या मॅचला जशी सुरुवात झाली ना तेव्हाच हे पहिल्या ओव्हरचं चित्र दुसऱ्या सत्रात स्पष्ट होतं. कारण नैनेश पवार एक परफेक्ट ऑलराऊंडर, आपण त्याचा वारंवार उल्लेख करतोय. त्याच्या गोलंदाजीची धार सगळ्यांना माहिती आहे. चौक पंचक्रोशीमध्ये असेल, पनवेल तालुका असेल, खालापूर तालुका असेल, सगळेजण या खेळाडूला ओळखून अशा वेळेला वावरले संघ कित्येक वेळा चौक टीमच्या अगेन्स्ट खेळला असेल, परंतु अभ्यास कुठेतरी कमी पडला किंवा अभ्यास मी म्हणेन अनुभव त्यांनी काही जमवलाच नाहीये. तुम्ही नैनेशची ओव्हर सांभाळून खेळायला हवी. नैनेशच्या ओव्हरला तुम्ही सिंगल डबल्स किमान 7-8 10 धावांपर्यंत जर का पोहोचला असता तर पुढच्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला ते मी म्हणेन ध्येय अजून सोपं झालं असतं. परंतु पहिल्याच षटकामध्ये शरणागती पत्करली, 2 विकेट्स गेल्यात आणि धाव फक्त 1च मिळवली आहे. आता उर्वरित 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना वावरली टीमवरती दडपण असणार आहे. त्यातलाच विचार केला तर 2 ओव्हर त्या एंडनं असणार आहेत तेजस, एक्सप्रेस हायवे एंडकडनं. पहिल्या बॉलवरती नैनेश पवार बॅटिंग करताना षटकाराला, त्यानंतर नैनेश पवारची विकेट गेली. मात्र अंबिका चौक संघानं तिथे कोणतंच धैर्य कमी राखलं नाही. स्वतःचे आत्मविश्वास द्विगुणित करणारी फलंदाजी साहिल चौधरी अगदी मैदानावरती शेवटपर्यंत उभा राहिला आणि मिडल ऑर्डरमध्ये समाधान माळीसारख्या खेळाडूंना 5व्या क्रमांकावरती येत असताना अगदी रिप्रेझेंट सादर केलं. 22 धावांची मॅरेथॉन इनिंग सादर केली आणि तब्बल या 50 धावांच्या भागीदारीच्या जोरावरती 63 धावा जमवण्यामध्ये यश संपादित केलं अंबिका चौक संघानं. तसंच काहीतरी करावं लागेल यावेळेस अंबिका चौक टीमच्या अगेन्स्ट खेळताना. अगदी वावरले टीमला मैदानाच्या आतमध्ये आदित्य दरेकर ज्यानं अनेक सामन्यामध्ये तारलंय वावरले टीमला. एक आदित्य तरे आणि एक आदित्य दरेकर आणि एक आदित्य मोरे, हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अकूट पद्धतीचा चेंडू, खांद्याचा अगदी वापर केला, मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. धावांची आवश्यकता आणि त्यानंतर आलेली ही एक्स्ट्राची 1 धाव धावा फलकावरती नेऊन ठेवेल. 24 बॉल 64 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावसंख्या जमली 1. या षटकातील या बॉलवरती धावसंख्या जमती 1. 18 बॉल 63 ची गरज असताना या चेंडूवरती धावसंख्या जमती 1. म्हणजे धावसंख्या आज आता येणारे 18 बॉल आणि गरज येते 62 धावसंख्येची. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 अंकांवरती नैनेश पवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करेल उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. कारण सातत्याने आपण म्हणतो की यष्टीरक्षकाने जी क्षेत्ररक्षणाची बाजू आखली आहे ना गोलंदाजासाठी, त्या अनुमतीने गोलंदाजी जर खेळाडूने केली तर गोलंदाज इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी करून यशस्वाच्या अंकपटलावरती आपल्या संघाला नेऊन ठेवतात. आणि ते चित्र आता नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये साकारित करण्यासाठी सज्ज आहे वावरले टीमच्या अगेन्स्ट. मात्र सिंगल्स डबल चांगले
चांगले चांगले फटके साकारित करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये वावरले टीमला. गोलंदाजीसाठी कलात्मतेने नटलेला फटका अफलातून क्षेत्ररक्षणाची नजराणा पेश केली या ठिकाणी मनीष या खेळाडूंना आणि चौकार बचावला. मी म्हणेन 3 धावसंख्येला बचावात्मक कार्य या ठिकाणी पेलावलं आणि धावसंख्येवरती प्राप्तांक झाला 1 अंकाना. धावसंख्या पुढे सरकेल. 2 गडी गमावल्यानंतर 3 या धावसंख्येवरती आम्ही कॉल देतोय. वावरले टीमची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ही मॅच संपण्याच्या आधी वानिवली टीमचे संघनायक आणि धारणी टीमचे संघनायक रोशन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र आम्ही राज दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र आम्ही विनंती करतोय वानिवली टीमला या ठिकाणी आपण या ठिकाणी कलात्मतेने नटलेला फटका. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. चार धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 रन्स. 7 ही धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा आणि बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. संकेत गोलंदाजीसाठी तयार असताना हा चेंडू फक्त अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने 8 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 8 ही धावसंख्या. 2 गडी गमावल्यानंतर वावरले संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 16 चेंडू आणि 56 धावा. हे अंतर फार नाहीये कारण एक षटकामध्ये 40 धावसंख्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि अशा वेळेस 16 चेंडू आणि 56 ही धावसंख्या फार नाही आहे. एकाच षटकामध्ये जर 15-20 धावसंख्या जर लोटल्या ना तर अगदी हे धावसंख्या आणि चेंडूमध्ये अंतर कमी होण्यासाठी राहील. मात्र त्या पद्धतीचे प्रयत्न पेलावे लागतील वावरले टीम संघाच्या या जोडीला. ए फॉर फॉरवर्डचा संघ मैदानाच्या आतमध्ये झळकतोय. आदित्य कमी गतीची गोलंदाजी, धीम्या गतीची गोलंदाजी. मात्र या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं लेग बायच्या स्वरूपाने ही धावसंख्या धावफलकावरती वधारली जाईल. 9 रन्स. 9 धावसंख्या. 64 धावसंख्येचा पाठलाग करताना अगदी इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी आता दडपण टाकतीये बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, वावरले टीमवरती. मात्र बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिला तर पहिल्या बॉलवरती आदित्य बाद झाला, त्यानंतर ऋषिकेश बाद झाला. मात्र स्क्वॉडमध्ये अजून इजा खेळाडूकडे नजर आहे तो रोशन मोरे मैदानाच्या बाहेर आपण पाहता टीम स्क्वॉडमध्ये. मात्र ही धावसंख्या आता अगदी उंच पत्रावरती नेण्यासाठी प्रयत्न साकारित करावे लागतील. पंचाकडे जरूर दाद मागितली होती, त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपाने ही अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये दुहेरी अंकामध्ये प्रविष्ट करेल. 10 रन्स 64 धावसंख्येचा पाठलाग करतात. अजूनही विजयासाठी 54 या धावसंख्येची आवश्यकता असेल. अजूनही चेंडू शिल्लक असावेत. 14 बॉल 54 धावसंख्या. 1-2 मोठे या फटके या षटकामध्ये पुनरागमन करून देतील वावरले टीमला. अंबिका चौक संघाच्या अगेन्स्ट खेळताना सातत्यपूर्वक फलंदाजी साकारावी लागेल. कारण आदित्यकडे ती क्षमता आहे. आदित्य दरेकर असेल किंवा आदित्य मोरे असेल, या दोन्ही खेळाडूकडे ती क्षमता आहे. मात्र तुम्ही मागे काय केलं हे इम्पॉर्टंट नाही आहे. मागच्या टुर्नामेंट्समध्ये तुम्ही 4 षटकार मारले, त्यासाठी तुम्हाला चांगलं बोललं जाईल. म्हणजे या टुर्नामेंटमध्ये जर तुम्ही डॉट पर्सेंटेजचा चेंडू खेळले ना तर तेच प्रेक्षक तुमच्यावरती हाणामारी केली जाईल. 4 तुम्हाला शब्द ऐकवले जातील आणि तेच चित्र आता मैदानामध्ये वावरले टीमच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतं. डॉट पर्सेंटेजचा चेंडू येतोय. मात्र मैदानाच्या बाहेर एका बाजूला आपण पाहतोय वानिवली टीम आणि त्यांच्या अपेक्षा खेळतोय तो धारणी. टॉस जिंकलाय धारणी टीमनं आणि त्यांचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग असेल. मात्र आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एकच धाब्या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. बॅटिंग करणाऱ्या वावरले टीमच्या धावफलकावरती 12 अंकांवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 6.00च्या सरासरीनं 12. येणारी 2 षटकं आणि गरज आहे ती 26.00च्या सरासरीनं. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये किमान 30 धावा जमवाव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या
अंबिका चौक टीमच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या वावरले टीमला म्हणजे 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. डीजे ऑपरेटरला विनंती करेन, ज्यानं आपल्याला घडवलं, ज्यानं आपल्याला हे विश्व दाखवलं, त्या आई जिजाऊंच्या पुत्राचं एक संगीत होऊन जाऊ द्या. तेजस 12 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. एक ओव्हर मोठी शोधायची आणि मोठी कुठली शोधायची तर हीच ओव्हर आहे. परफेक्ट ओव्हर असणार आहे. या एंडला धावा येत आहेत. गेले 3 दिवस आपण पाहिलं, या एंडनं 30 धावा सुद्धा आपण पाहिल्यात. काल सलग 5 षटकार आले होते. 6वा षटकार येता येता राहिला. अशा वेळेला चांगला फटका आहे. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे हा पहिला चौकार. याच एंडनं 22 धावा कुठल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ते चित्र आजमावाचं 30 धावा संख्येचं. आम्ही तुमच्या एक पाऊल पुढे दाखवायचंय वावरले टीमला या षटकामध्ये. चांगला फटका कव्हरच्या दिशेने डिपेस्टच्या कव्हर मध्ये. हा फटका एकेरी धावेला दुहेरीमध्ये केलं जाईल का, मात्र थांबवलं. या ठिकाणी दोन्ही फिल्डरना एकेरी धावेसाठी समाधान राखावं लागलं. ज्या ठिकाणी 12 बॉल आणि गरज होती 52ची, त्या ठिकाणी आपण पाहताय 10 चेंडू आणि आता गरज आहे 47 धावसंख्येची. गोलंदाजीच्या पटलावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे साहिल चौधरी. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू अगदी उजव्या एष्टीवरती ठेवला, त्यानंतर बाहेर वळवला. मात्र पंचांनी या चेंडूला सांगितलं की हा चेंडू खराब आहे. त्यानंतर 10 बॉलमध्ये आता बनवायच्या 46 चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करणारी फटकेबाजी अपेक्षित आहे. स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करताना ते प्रयत्न 100% असले पाहिजेत. प्रयत्न 100% असतील तर निश्चित स्वरूपाने तुम्ही यशस्वी घडले जाता. मात्र या ठिकाणी आपण पाहता हाही चेंडू पंचांनी खराब दर्शवला. अवांतरच्या मदतीनं 1 धाव अजून पुढे सरकेल. शेवटच्या आता 10 चेंडू आणि गरज येते 45 या धावसंख्येची. आदरणीय सन्मानित सचिनजी देवगरे यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करून त्यांना आम्ही सन्मानपूर्वक या अतिथी मंचावरती आमंत्रित करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरला. अगदी हा फटका समोरच्या विभागामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र साहिल चौधरी हुशार आहे. त्यांनी अगदी गती परिवर्तन चेंडू मात्र धीम्या गतीची गोलंदाजी खोलवर टप्प्याची आणि स्वतःला सिद्ध करून ठेवलं डॉट बॉलच्या सहाय्यानं. पुन्हा एकदा सज्ज चांगला फटका. नैनेश पवार चेंडूच्या जवळ आणि झेल या ठिकाणी संपादित केला जातो. फलंदाज होईल या चेंडूवरती आदित्य दरेकर. हा खेळाडू बाद. डीजे लाव गाणी तुझे. खूप छान संगीत. आपण अभिमानाने लिहितो गाडीच्या पाठीमागे जय शिवराय, जय छत्रपती, जय शंभूराजे. मात्र तसं वागतो का मित्रांनो? कारण गाडीवरती लिहिलेलं वाक्य मनाच्या अंतःकरणामध्ये आपण बिंबवतो का हो? कारण प्रत्येकाला हवीसं वाटतं की माझी आई सुरक्षित असावी, माझी बहीण सुरक्षित असावी, माझा परिवार सुरक्षित असावा. मात्र असं कुठे वाटतं की या रस्त्यावरती चालणारी प्रत्येक स्त्री ही अभिमानानं आणि संस्कृतपणे या महाराष्ट्राच्या पटलावरती चालत कामावरती जावी. कारण दृष्टिकोनात्मक ज्यावेळेस बदल घडेल ना, त्यावेळेस निश्चित स्वरूपानं या महाराष्ट्रावरती डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळेल. हा चेंडू
डाऊन द लेग साईड. त्यानंतर पंचांकडे दाद आणि हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने या षटकामध्ये साहिल चौधरीची इकॉनॉमिकल ॲव्हरेजची ही गोलंदाजी यशस्वाच्या वाटचालीनं पुढे नेऊन ठेवतीये. ते अंबिका चौक टीमला वावरले टीमच्या अगेन्स्ट खेळताना. डीजे लाव गाणी तुझे. महाराष्ट्राची शान आहे, मात्र त्या रायगड किल्ला जपण्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो. 350 वर्षांपासून पूर्वी याच नैसर्गिक साधन संपत्तीला जपण्यासाठी आदिलशाही निजामशाहीच्या समोर स्वतःचं रक्त सांडवणारी ही सर्व मंडळी अगदी स्वतःला झोकून दिली आणि त्याच गडकिल्ल्यांवरती जाऊन आपल्या प्रियसी सोबत नाव आपण करतो. लाज आपल्याला वाटत नाही का? हा मी प्रश्न तुम्हा सर्वांना शिवभक्त म्हणून विचारेन. मैदानाच्या आतमध्ये 4 रन्स, 4 ही धावसंख्या पुढे सरकेल. 4 या धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 23 धाबा धावफलकावरती आमच्या अतिथी वर्ग या ठिकाणी येतात. त्यांचा आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मात्र या मॅच वरती आता संपूर्णपणे दडपण प्रस्थापित केले जात आहे वावरले टीमवरती. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असेल. अजून एका खेळाडूला करावा लागतो या ठिकाणी परतीचा प्रवास. निखिल बाबर सर, आपण जर पाहिलं तर रोशन मोरे एक विस्फोटक खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर मिडल ऑर्डरवरती राहिला. अगदी आपण पाहिलं की निखिल पाटील टेंबरी यांनी अगदी युवा खेळाडूंना प्रतिनिधित्व साकार करण्यासाठी दिलं आणि गेल्या वर्षाच्या हंगामध्ये हा संघ जर पाहिला ना तर अगदी सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये पराजित होत होता. मात्र या वर्षीच्या मोसमामध्ये चांगल्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ त्यांचा होतोय. तशीच रणनीती कदाचित रोशन मोरे यांची असावी. चांगले खेळाडू घडवण्यासाठी ते प्रयत्न साकारित करतायत. हा फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल चषाने धाबसंख्या स्थिर आहे ती 23 अंकांवरती. या मॅच वरती आता संपूर्ण पकड मजबूत केली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या वावरले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अंबिका चौक टीमनं आडव्या बॅटना फटका ऑन साइडला. एकेरीपेक्षा फार काही नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 24 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती वानेवली टीमच्या अगेन्स्ट CHB धारणी म्हणजे शरद मुसळेच्या विपक्षात रोशन पाटील. एका बाजूला गोलंदाजीची सरशी तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीची जोखीम. या चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला CHB धारणी संघानं आणि त्यांचा निर्णय या ठिकाणी प्रलंबित आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका अनसाइडला खेळायचा होता. मिस्तामिंग आहे. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडूची लँडिंग आणि त्यानंतर मिळालेली ही एकेरी धाव फलकावरती 25 या अंकांवरती नेऊन ठेवेल. 64 धावसंख्येचा पाठलाग करताना आदरणीय गणेशजी डुकरे आसरे आणि त्यानंतर राजेशजी मुंडे
बोरिवली या दोन अतिथी वर्गांना मी सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती आमंत्रित करू. वेलकम आहे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आणि त्यानंतर या मॅच वरती विजयाचा शिल्पकार पाहायला मिळतोय. अंबिका चौक संघाचा कोहिनूर हिरा, ज्याने बॉलिंग आणि बॅटिंग अशा दोन्ही स्वरूपामध्ये चांगला खेळ साकार केला. 9 चेंडू रिप्रेझेंट करत असताना 25 धाबा ज्याने जमवल्या. 1 षटक